नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र पारायण अध्याय 4 ते 6. अध्याय 4. त्रिमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभवे नमः. श्री कुलदेवताय नमः. त्रिमूर्ती श्री दत्तात्रेयांचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, तू फार चांगला प्रश्न विचारला आहेस. तू प्रश्न विचारल्यामुळे मला ती कथा पूर्ण आठवत आहे. प्रथम मी तुला अत्रि ऋषी कोण होते ते सांगतो. सृष्टी निर्माण होण्यापूर्वी सर्व जलमय होते आणि त्यात हिरण्यगर्भ झाले. तेच रजोगुणापासून निर्माण झालेले ब्रह्म, त्यालाच ब्रह्मांड म्हणतात. आणि मग त्याचे 2 तुकडे झाले व तेथे वरती आकाश खाली भूमी असे 2 भाग झाले. ब्रह्माने तेथे 14 भुवने निर्माण केली. 10 दिशा, मन, बुद्धी, वाणी आणि कामक्रोधादी षड्विकार उत्पन्न केले. मग सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त्य, क्रेतू आणि वशिष्ठ असे 7 मानसपुत्र निर्माण केले. त्या सप्तर्षीपैकी अत्रींची पत्नी अनसूया ही श्रेष्ठ पतिव्रता होती. साक्षात जगदंबाच होती. तिच्या लावण्य रूपाचे वर्णन करता येणार नाही. थोर पतिव्रत असलेली तिची पतिसेवा पाहून ही स्वर्गाचे ऐश्वर घेईल की काय अशी सर्व देवांना भीती वाटू लागली. आणि मग इंद्रादी सर्व देव ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिदेवांना भेटले. त्यांनी अत्री, अनसूया यांची सगळी हकीकत सांगितली. इंद्र म्हणाला, महातपस्वी अत्रींची पत्नी अनसूया असामान्य पतिव्रता आहे. ती काया वाचा मनाने अतिथींची पूजा करते. ती कुणालाही विनमुख करत नाही. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्य सुद्धा तिला घाबरतो. तिला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून तो मंद मंद तापतो. तिच्यासाठी अग्नी थंड शीतल होतो. वारा सुद्धा भीतीने मंद मंद होतो. तिच्या पायांना त्रास होऊ नये म्हणून भूमी मृदू होते. ती शाप देईल अशी सर्वांना भीती वाटते. ती कोणत्याही देवाचे स्थान हिरावून घेईल असा तिच्या पुण्याचा प्रभाव आहे. यावर काहीतरी उपाययोजना करा, नाहीतर स्वर्ग तर जाईलच, शिवाय आम्हाला तिच्या दारात सेवा चाकरी करत राहावे लागेल. देवाचे गाराणे ऐकतात ब्रह्मा, विष्णू, महेश भयंकर रागवले आणि म्हणाले, चला आत्ताच आपण तिच्याकडे जाऊ. तिच्या पतिव्रताचा भंग करून तिला पृथ्वीवर ठेवू, नाहीतर यमलोकाला पाठवू. असे बोलून त्यांनी सर्व देवांना निश्चित राहण्यास सांगितले. आणि मग सती अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी भिक्षुकाचा वेश धारण केला. आणि मग ते तिघेजण अत्रि ऋषींच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. अनुसूया आश्रमात एकटीच होती. ती अनुसूयेला हाक मारून म्हणाली, माई, आम्ही ब्राह्मण अतिथी म्हणून आलो आहे. आम्हाला अतिशय भूक लागली आहे. आम्हाला भिक्षा वाढ. तुमच्या आश्रमात सदा संतपण चालू असते. अतिथी अभ्यंगतांना येथे इच्छाभोजन दिले जाते असे आम्ही ऐकले आहे. म्हणून आम्ही मोठ्या आशेने आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे, नाहीतर आम्ही परत जातो. 3 भिक्षकरी आपल्या दारात आलेले पाहून अनुसूयेला खूप आनंद झाला. तिने त्यांचे स्वागत करून त्यांचे पाय धुतले, बसावयास दिले. त्यांना अर्धे पाद्य देऊन गंध, अक्षत, पुष्पांनी त्यांची पूजा केली. आणि मग हात जोडून म्हणाले, आपण स्नान करून या, तोपर्यंत पाने वाढते. तेव्हा ते भिक्षुक म्हणाले, आम्ही स्नान करून आलो आहोत. आम्हाला लवकर भोजन दे. ठीक आहे असे म्हणून अनुसूयेने त्यांना बसावेस पाठ दिले. पाने मांडली व अन्न वाढाव्यास सुरुवात केली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, माई, आम्हाला असे भोजन नको. आम्हाला इच्छा भोजन हवे आहे. तुझ्या सौंदर्याची कीर्ती आम्ही ऐकली आहे. तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे असे आमची इच्छा आहे. आणि म्हणून अंगावर वस्त्र न ठेवता आम्हाला भोजन वाढ, नाहीतर आम्ही परत जातो. त्या भिक्षुकाचे हे शब्द ऐकून अनुसूया आश्चर्यचकित झाली. ती परमज्ञानी सती साध्वी होती. तिने ओळखले, हे कोणी साधे भिक्षुक नाहीत. आपली परीक्षा पाहण्यासाठी हे देवच आले आहेत. नाहीतर अशी विचित्र मागणी कोण कशाला करील. आता ते परत गेले तर पतीच्या आज्ञेचा भंग होईल. विवस्त्र होऊन भोजन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडेल. माझे मन निर्मळ आहे. पतीचे तपोबळ मला या संकटातून नक्की तारून नेईल. असा विचार करून अनुसूया त्या भिक्षूंना तथास्तु असे म्हणून आत गेली. तिने पतीचे स्मरण केले, पतीची मनात पूजा केली आणि मग तीर्थाचे भांडे बाहेर घेऊन आले. तिने आपल्या पतीचे एकदा स्मरण केले आणि ते तीर्थ 3 भिक्षुकाच्या अंगावर शिंपले.
आणि काय आश्चर्य, त्या क्षणी त्या 3 भिक्षुकाचे 3 तेजस्वी सुंदर बाळे बनली आणि मग स्वतःला सावरून ती त्या बाळांना मांडीवर घेऊन थोपटू लागली. अंगाई गीत गाऊ लागली आणि ती बाळे भुकेने व्याकुळ होऊन रडत होती. त्यांना आता अन्नाची क्षुधा नव्हती. त्यांना हवे होते ते आईचे दूध. आणि त्याच वेळी अनुसयेला वात्सल्याने पाना फुटला. तिने एकेका बाळाला स्तनपान देऊन शांत केले. मग तिने त्या बाळांना पाण्यात ठेवून झोपवले. अवघ्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिदेव अनुसयाच्या तपोबलाने तिची बाळे झाली. तिच्या स्तनपानाने त्यांची भूक शमली. दुपारी अत्रि ऋषी अनुष्ठान संपवून आश्रमात परत आले. पाण्यातील 3 बालकांना पाहून त्यांना आश्चर्य झाले. अनुसयेने त्यांना सगळी हकीकत सांगितली. ही 3 बाळे म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती आहेत आणि हे अत्रि ऋषींनी अंतर्ज्ञानाने ओळखले. तेव्हा ब्रह्मा विष्णू महेश अत्रि ऋषींपुढे प्रकट झाले. वर माग असे ते अत्रींना म्हणाले. तेव्हा ते अनुसयेला म्हणाले, त्रिमूर्ती आपल्यावर प्रसन्न झाले आहेत. इच्छा असेल तो वर मागून घे. तेव्हा अनुसया हात जोडून म्हणाली, नाथ, हे 3 देव तुमच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन येथे आले आहेत. तुम्ही त्यांच्याकडून पुत्र मागून घ्या. अत्रि म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या आश्रमात आलात तर पुत्ररूपाने येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून 3 देव स्वस्थानी गेले. आणि मग ब्रह्मदेव चंद्र झाला, श्री विष्णू दत्त झाले आणि महेश दुर्वास झाले. काही दिवसांनी चंद्र व दुर्वास मातेला म्हणाले, आम्ही दोघे तपाला जातो. तिसरा दत्त तेथेच राहिले. तोच त्रिमूर्ती आहे असे समजले. अनुसयेने अनुज्ञा दिली असता चंद्र व दुर्वास तप करण्यासाठी निघून गेले. त्रिमूर्ती दत्त मात्र आईवडिलांची देव करत तेथेच राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश दत्तांच्या ठिकाणी स्थापन केले. तेव्हापासून दत्तात्री अनुसयेचे पुत्र श्री विष्णूंचा अवतार असूनही त्रिमूर्ती दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. अत्रि म्हणून आत्रेय व अत्रि अनुसयेला देवांनी तो दिला म्हणून दत्त. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळपीठ आहे. अशा प्रकारे सिद्धमुनींनी नामधारकाला श्री दत्त जन्म अवतारांची अद्भुत कथा सांगितली आणि ती श्रवण करून नामधारकाला अतिशय आनंद झाला. आणि मग तो सिद्धमुनींना म्हणाला, श्री गुरु दत्तात्रेयांच्या पुढे कोणकोणते अवतार झाले ते मला सविस्तर सांगा. सिद्ध योगींनी ततस्तु म्हटले. दत्तात्रेयांचा अवतार मार्गशीर्ष पौर्णिमेला झाला आणि या दिवशी दत्त जयंती असते. अशा रीतीने श्री गुरु दत्ता चरित्रामृतातील त्रिमूर्ती श्री दत्तात्रेय अवतार कथा नावांचा अध्याय 4 समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 5. श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभवे नमः. श्री कुलदेवताय नमः. सिद्धयोगी नामधारकाला श्री दत्तात्रेयांची अवतार कथा सांगू लागले. आपल्या भक्तजनांचे रक्षण करण्यासाठी परमेश्वराने या मनुष्य लोकात अनेक अवतार धारण केले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, अरे नामधारका, लक्षपूर्वक ऐक. भगवान विष्णूंनी अंबरीशांसाठी अवतार घेतले. मत्स्य, कुर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बौद्ध, कल्की असे श्री विष्णूंचे 10 अवतार आहेत. त्याचप्रमाणे लोकांचा उद्धार करण्यासाठी श्री दत्तप्रभूंनी अनेक अवतार घेतले. सत्य सज्जनांचे रक्षण आणि दुष्ट दुर्जनांचे निर्दलन याच हेतूने परमेश्वर नाना रूपाने अवतार घेतो. द्वापारयुग संपल्यावर कलियुग सुरू झाले. जगात अधर्म आणि अनाचार वाढला. ब्राह्मण आचारभ्रष्ट विचारभ्रष्ट झाले. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा पृथ्वीवर आणली. त्याप्रमाणे लोकांच्या उद्धारासाठी परमेश्वर मनुष्य रूपात अवतार घेतो. पिठापूर नावाच्या गावात आपाळराज नावाचा एक आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण होता. त्याच्या धर्मपत्नीचे नाव होते सुमती. ती मोठी सदाचरणी व पतिव्रता होती. अतिथी अभ्यंगतांची ती मनोभावे सेवा करत असे. दोघेही सत्वगुणी होते. ती श्री विष्णूंची आराधना उपासना करीत असे. एके दिवशी मध्यान्हकाळी श्री दत्तात्रेय अतिथी वेशात तिच्या घरी भिक्षेसाठी आले. त्या दिवशी अमावस्या होती. त्या दिवशी तिच्या घरी श्राद्ध होते. श्राद्धासाठी बोलवलेले ब्राह्मण अद्याप यायचेच होते. दारी अतिथी आलेला आहे हे पाहून सुमतीने त्या अतिथीचे स्वागत करून त्याला श्राद्धासाठी जो स्वयंपाक तयार केला होता त्याची भिक्षा वाढली.
त्यामुळे प्रसन्न झालेल्या अतिथी वेशातील श्री दत्तात्रेयांनी 3 शिरे 6 हात अशा स्वरूपात तिला दर्शन दिले. आज आपल्या घरी प्रत्यक्ष श्री दत्तप्रभू जेवले हे पाहून सुमतीला अतिशय आनंद झाला. तिने भक्तिपूर्वक श्री दत्तात्रेयांना साष्टांग नमन घातला. प्रसन्न झालेले श्री दत्तात्रेय तिला म्हणाले, माग माते जे इच्छिसी, जे जे वासना तुझे मन पावसी. पावसी त्वरित म्हणतसे, माते मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला जे हवे असेल ते माग. श्री दत्तात्रेयांनी अशा सहसन दिली असता सुमती अत्यंत विनम्रपणे भगवान दत्तप्रभूंना म्हणाली, भगवंता आपण मला जननी म्हणलात तेव्हा ते नाव सार्थ करावे. माझ्या पोटी आपण जन्म घ्यावा. मला पुष्कळ पुत्र झाले परंतु ते जगले नाहीत. त्यातून 2 पुत्र वाचले आहेत, पण त्यातील एक अंधळा आहे आणि दुसरा पांगळा आहे. असे असून नसल्यासारखे आहेत आणि म्हणून मला आपल्यासारखा विश्व वैद्य परमज्ञानी देवस्वरूप असा पुत्र व्हावा. सुमतीने अशा प्रार्थना केली असता प्रसन्न झालेले श्री दत्तप्रभू पुढील धर्मकार्याचे स्मरण करून तिला म्हणाले, माते तुला मोठा तपस्वी पुत्र होईल. तुझ्या वंशाचा तो उद्धार करेल. कलियुगात त्याची फार मोठी कीर्ती होईल. आणि परंतु तुम्ही जो सांगाल तसं करा, नाहीतर तो तुमच्याजवळ राहणार नाही. तुमचे सगळे दैन्य दुःख दूर नाहीसे करेल. असा सूचक आशीर्वाद देऊन अतिथीरूपी श्री दत्तात्रेय अदृश्य झाले. आणि हे वरदान ऐकून सुमतीला अतिशय आनंद झाला. काही कामासाठी बाहेर गेलेला अपाय राजा घरी परतल्यावर सुमतीने त्यास सगळी हकीकत सांगितली. मध्यान्हकाळी कोणी अतिथी आल्यास त्याला भिक्षा घालण्यास चूक नको असेही श्री दत्तात्रेयांनी सांगितले होते. आणि त्याचप्रमाणे माहूर, करवीर, पांचाळेश्वर या ठिकाणी श्री दत्तात्रेयांचा निवास असतो. आणि जो कोणी भिक्षा मागाव्यास येईल त्याला श्री दत्तप्रभू मानून भिक्षा घालावी असे त्यांनी सांगितले होते. सुमतीने सांगितलेली हकीकत ऐकून अपाय राजा अतिशय आनंदित झाला. तो सुमतीला म्हणाला, तू अगदी योग्य तेच केलेस. आज श्राद्ध खऱ्या अर्थाने सफल झाले. माझे पितर आज एकाच भिक्षूने तृप्त झाले, कारण आज आपल्याकडे श्री दत्तरूपी प्रत्यक्ष विष्णूच आले होते. आणि हे सुमती तुझे माता पिता खरोखर धन्य आहेत. तुला जो वर मिळाला तसाच पुत्र तुला होईल. पुढे येताखाली सुमती गर्भवती झाली. 9 मास पूर्ण झाल्यावरती एके शुभदिनी भाद्रपद शुक्ल चतुर्थी सुमती प्रस्तुत झाली. तिला एक पुत्र झाला आणि त्याचे जातकर्म करण्यात आले. अपार राजाने खूप दानधर्म केला. विद्वान ब्राह्मणांनी त्याची जन्मपत्रिका तयार करून त्याचे भविष्य वर्तवले आणि हा मुलगा दीक्षा करता जगद्गुरु होईल असे त्याचे भविष्य सांगितले. भगवान दत्तात्रेयांनी वर दिल्याप्रमाणे हा मुलगा झाला. हे ध्यानात घेऊन त्या नवजात बालकाचे नाव श्रीपाद असे ठेवले. हे भगवान दत्तात्रेय असून लोक उद्धारासाठी अवतीर्ण झाले आहेत हे अपार राजा व सुमती यांनी समजले. अत्यंत आनंदाने ते श्रीपादांचे संगोपन करीत होते. यथावकाश श्रीपाद 7 वर्षाचा झाला आणि मग अपार राजाने त्यांचे यथाशास्त्र मोचीबंधन केले. म्हणजे होता श्रीपाद 4ही वेद म्हणू लागला. तो न्याय, मीमांसा, तर्क इत्यादी दर्शनशास्त्रात पारंगत झाला. त्यावर भाष्य करू लागला. आचार धर्म, व्यवहार धर्म, प्रायचित्ते, वेदांत इत्यादीचे ज्ञान तो लोकांना समजावून देऊ लागला. श्रीपादांची असामान्य बुद्धिमत्ता पाहून लोक आश्चर्याने थक्क झाले. त्याच्या मुखातून ज्ञान श्रवण करण्यासाठी अनेक लोक पिठापुरास येऊ लागले. श्रीपाद 16 वर्षाचे झाले. माता पित्यांनी श्रीपादाच्या विवाहाबद्दल चर्चा सुरू केली. त्यांनी श्रीपादांना विवाहाविषयी विचारले. त्यावेळी ते म्हणाले, मी विवाह करणार नाही. मी वैराग्य स्त्रीशी विवाह केला आहे. मी तापसी, ब्रह्मचारी, योगश्री हीच आमची पत्नी होय. माझे नावच श्रीवल्लभ आहे. मी आता तप करण्यासाठी हिमालयात जाणार आहे. आणि हे ऐकून ऐवलांना खूप वाईट वाटले. परंतु तुला ज्ञानीपुत्र होईल, तो सांगेल तसे वाग. हे श्री दत्तप्रभूंचे शब्द सुमतीला आठवले. या मुलाचा शब्द आपण मोडला तर काहीतरी विपरीत होईल, तेव्हा याला अडवून चालणार नाही. असे विचार करून आई वडील त्यांना म्हणाले, बाळा तू आमच्या म्हातारपणी आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती, पण आम्ही तुला अडवित नाही. आपल्याला पुत्रवियोग होणार या विचाराने सुमती दुःख करू लागली. तेव्हा श्रीपाद तिला समजावीत म्हणाले, तुम्ही कसलीही चिंता करू नका. तुम्हाला हवे असेल ते मिळेल. आणि मग त्यांनी आपल्या आंधळ्या व पांगळ्या बंधूकडे अमृतदृष्टीने पाहिले आणि त्याच क्षणी परिसस्पर्शाने लोखंडाचे सोने होते त्याचप्रमाणे त्या दोघा भावांना दिव्य देह प्राप्त झाले. आंधळ्याला दृष्टी आली व पांगळ्याला पाय आले आणि त्या दोघांनी श्रीपादांच्या चरणकमलावरती डोके ठेवले. आम्ही आज कृतार्थ झालो.
धन्य झालो असे ते म्हणाले. श्रीपादांनी त्यांच्या मस्तकावरती वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. तुम्हाला पुत्र पौत्रसह सर्व प्रकारची सुख समृद्धी प्राप्त होईल. तुम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होईल. तुम्ही चिरकाल सुखाने नांदाल. तुम्ही आईवडिलांची सेवा करा. तुम्ही परमज्ञानी व्हाल. शेवटी तुम्हाला मोक्ष प्राप्त होईल. आणि मग ते आईवडिलांना म्हणाले, या दोन्ही मुलांच्या सहवासात राहून तुम्ही शतायुष्य व्हाल. आता मला परवानगी द्या. मी उत्तर दिशेला जात आहे. अनेक साधू जनांना मी दीक्षा देणार आहे. सर्वजण श्रीपादांच्या पाया पडले. श्रीपाद श्रीवल्लभ घरातून बाहेर पडले आणि एकाएकी गुप्त झाले. ते मग गुप्तपणे काशी क्षेत्री गेले. तेथून बरिकाश्रमात गेले. तेथे श्री नारायणाचे दर्शन घेऊन आपण लोकोद्धार करण्यासाठी भूलोकी अवतार घेतला आहे असे सांगून गोकर्ण क्षेत्रात आले. श्रोते हो, शुद्धमुनींनी सांगितलेली कथा ऐकून आनंदित झालेल्या नामधारकाने शुद्धमुनींना पुढे काय विचारले व शुद्धमुनींनी काय उत्तर दिले ती कथा पुढील अध्यायात ऐका. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील श्री दत्तात्रेयांचा श्रीपाद श्री वल्लभ अवतार कथा नावाचा अध्याय 5वा समाप्त. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6वा. गोकर्ण महिमा. महाबळेश्वर लिंग स्थापना. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभवे नमः. श्री कुलदेवताय नमः. नामधारक शुद्धमुनींना म्हणाला, स्वामी, अज्ञानरूपी अंधारात अडकलेल्या मला तुम्ही ज्ञानदीप दाखविलात. तुम्ही मला गुरुपीठही साध्यात दाखवलेत. आता मला सांगा, श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून अवतार घेतला ते तीर्थयात्रेला का गेले? इतर अनेक तीर्थक्षेत्री असताना ते गोकर्णलाच का गेले? नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, तुझ्या प्रश्नाने मला खूप आनंद झाला आहे. मी तुला श्री गुरुचरित्र सविस्तर सांगतो. श्री दत्तप्रभूंनी श्रीपाद श्री वल्लभ म्हणून अवतार घेतला. त्यांनी भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी व त्यांना परमार्थाची आत्मज्ञानाची दीक्षा देण्यासाठीच वेळोवेळी तीर्थयात्रा केली. आणि या भूमीवर अनेक तीर्थक्षेत्रे आहेत. पण या सर्व तीर्थक्षेत्रात गोकर्ण क्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. तेथे महाबळेश्वर नावाचे स्वयंभू शिवलिंग आहे. त्या लिंगाची स्थापना गणेशांनी केली. ती कथा मोठी अद्भुत आहे. शुद्ध मुनींनी असे सांगितले असता ती महाबळेश्वर लिंगाची कथा मला सविस्तर सांगा, अशी नामधारकाने विनंती केली. प्रसन्न झालेल्या सिद्धांनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली. पुलस्त्य नावाचे एक ब्राह्मण ऋषी होते. त्यांच्या पत्नीचे नाव कौससी. ती भगवान शंकरांची एकनिष्ठ उपासक होती. ती नित्य शिवलिंगांची पूजा केल्याशिवाय अन्न घेत नसे. एके दिवशी तिला पूजेसाठी शिवलिंग मिळाले नाही. व्रतभंग होऊ नये म्हणून मृत्तिका शिवलिंग करून तिने त्याची भक्तिभावाने पूजा सुरू केली. याच वेळी तिचा पुत्र दशानन रावण तिला वंदन करण्यासाठी तेथे आला होता. तो अत्यंत क्रूर होता, तरी मोठा शिवभक्त होता. आपली आई मृत्तिका शिवलिंगाची पूजा करीत आहे हे पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले. तो म्हणाला, माते, मी तुझा पुत्र असताना तू मृत्तिका शिवलिंगाची पूजा करीत आहेस हे माझे मोठे दुर्भाग्यच म्हणावे लागेल. आणि या असल्या शिवलिंगाची पूजा करून काय फळ मिळणार आहे? कौससी म्हणाली, या पूजनाने कैलास पदाची प्राप्ती होते. हे ऐकताच रावण म्हणाला, मी तुला प्रत्यक्ष कैलासच आणून देतो, मग तुला हे कष्टच करावे लागणार नाहीत. तुला प्रत्यक्ष शिव पार्वतीची पूजा करता येईल. असे वचन देऊन तो शिव पार्वतीसह कैलास आणण्यासाठी मनोवेगाने निघाला. काही करून शिव पार्वतीसह कैलास लंकेत आणून आईला द्यायचाच असा निश्चय त्याने केला. आणि तेथे पोहोचताच शुभ्र आणि रमणीय अशा त्या कैलास पर्वताला रावण आपल्या 20 हातांनी गदागदा हलवू लागला. कैलास भुवन डळमळू लागले. रावण आपली 10 मस्तके पर्वताला लावून व 20 हात मांड्यावर ठेवून अत्यंत जोराने पर्वत उचलण्याचा प्रयत्न करू लागला. सप्त पाताळे डळमळू लागली. सप्त स्वर्गात हल्लाकल्लोळ माजला. शेषनाग फडा चुकवू लागला. कुर्म भीतीने थरथरू लागला. स्वर्गातील सर्व देव भयभीत झाले. सत्यलोक वैकुंठलोक डळमळू लागले. आता प्रलय होणार असे सर्वांना वाटू लागले. घाबरलेली पार्वती शंकराचे पाय धरू लागली. स्वामी, आपल्या कैलासाचं काय होणार? काहीतरी उपाय करा. शिवलोकात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. सगळे शिवगण घाबरले आहेत. आता स्वस्थ बसू नका, काहीतरी इलाज करा. पार्वतीने अशी विनंती केली असता शंकर म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस.
माझा भक्त रावण भक्तीने खेळतो आहे. शंकराने असे सांगितले तरी पार्वतीचे समाधान झाले नाही. आणि मग शंकराने आपल्या डाव्या हाताने शिखरावर दाब दिला. त्यामुळे रावण कैलास पर्वताच्या व जमिनीच्या सांध्यात दडपला गेला. त्यामुळे त्याचे प्राण कासावीस झाले. आता जगतो की मरतो असे त्याला झाले आणि त्याने शिवनामाचा घोष सुरू केला. रावणाने अत्यंत भक्तीने शिवस्तवन करीत, हे पिनाकपाणी महादेवा, मला वाचवा वाचवा, मी आपणा शरण आलो आहे, अशी प्रार्थना केली असता शंकरांना त्याची दया आली. त्यांनी डाव्या हाताचा भार काढून घेतला. रावणाची सुटका झाली. आता त्याने शंकराचे स्तवन सुरू केले. त्यासाठी त्याने आपले एक मस्तक छाटले. आपली आतडी तोडून तारेप्रमाणे मस्तकाला जोडून तंतुवाद्य तयार केले व त्याच्या साथीने विविध रागात शिवस्तुतीपर गायन केले. त्यांनी सर्वप्रथम सामवेद गायन केले. आपल्या गायनातून नवरसांचे भाव प्रकट केले. इतकी कथा सांगून झाल्यावर सिद्धमुनीने नामधारकाला संपूर्ण संगीत शास्त्र समजावून सांगितले. संगीतातील सप्तस्वर, त्याची स्थाने, कुलवंश, त्याचे स्वरूप आणि स्वभाव इत्यादींची माहिती दिली. त्याचप्रमाणे संगीतातील 8 गण कोणते तेही सांगितले. त्याचप्रमाणे रावणाने रागदारीचे गायन केले. त्या 36 रागरागिणीची नावेही सांगितली. रावणाने 36 रागात गायन करून भगवान शंकरांची अत्यंत भक्तीने आराधना केली असता भोलेनाथ शंकर त्याच्या भक्तीने प्रसन्न झाले आणि ते पंचवदन व दशभुज अशा स्वरूपात त्यांच्यापुढे प्रकट झाले व म्हणाले, मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे, तुला हवा असेल तो वर मागून घे. रावण म्हणाला, महादेव, मला काही कमी नाही. प्रत्यक्ष लक्ष्मी माझ्या घरी पाणी भरते आहे. ब्रह्मदेव माझा ज्योतिष आहे. 33 कोटी देव, सूर्य, चंद्र, वरुण, वायू माझी अहोरात्र सेवा करीत असतात. अग्नी माझे कपडे धुतो. यम माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही मारित नाही. इंद्रजित माझा पुत्र आहे. अत्यंत बलाढ्य असा कुंभकर्ण माझा भाऊ आहे. माझी लंका नगरी समुद्रात सुरक्षित आहे. माझ्या घरी कामधेनू आहे. मला 6 कोटी वर्ष आयुष्य आहे. त्यामुळे मला माझ्यासाठी काही नको. पण माझी आई तुझी भक्ती आहे, भक्त आहे. ती नित्यनेमाने शिवपूजा करते. तिला तुझी नित्यपूजा करता यावी म्हणून तुझ्या सकट कैलास पर्वतच लंकेला न्यावा या हेतूने मी आलो आहे. परमेश्वरा, माझी एवढी इच्छा पूर्ण कर. शंकर म्हणाले, तुला कैलास नेण्याची काय गरज? मी माझे शिवलिंग तुला देतो. हे लिंग माझा प्राण आहे, सर्व मनोरथ पूर्ण करणारे आहे, असे सांगून शंकराने रावणाला आत्मलिंग दिले आणि ते म्हणाले, या लिंगाची तू 3 वर्ष पूजा केलीस तर तू माझ्या समान होशील. हे लिंग ज्याच्या जवळ असेल त्याला मृत्यू येणार नाही. याच्या केवळ दर्शनाने सर्व दोष नाहीसे होतील. मात्र तुझ्या लंका नगरीत जाईपर्यंत हे लिंग जमिनीवर ठेवू नकोस. या लिंगाची 3 वर्ष पूजा कर, म्हणजे तू स्वतः ईश्वर होशील. आणि अशा प्रकारे रावणाला आत्मलिंगाचे महात्म्य सांगून ते रावणाच्या हाती दिले. भगवान शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने रावणाला अतिशय आनंद झाला. तो ते लिंग घेऊन लंकेकडे निघाला. त्रिकालज्ञानी त्रैलोक्य संचारी नारद मुनींना हे समजताच ते धावतच अमरावतीत इंद्राकडे गेले व म्हणाले, देवराज, घात झाला, सगळे संपले आता. असे अस्वस्थ काय बसले आहात? अहो भोलेनाथ, शंकरांनी रावणाला आत्मलिंग दिले आहे आणि या आत्मलिंगाची 3 वर्ष पूजा केलीस तर तूच ईश्वर होशील. तुझी लंका कैलास होईल. तुला कधीही मृत्यू येणार नाही असा वरही त्या रावणास दिला आहे. आता तो रावण अमर होईल. आता त्याच्या तावडीतून कोणीही सुटणार नाही. आता तुमचे वैभव गेले आहे म्हणून समजा. रंभा, उर्वशी, मेनका इत्यादी अप्सरांसह तुम्हाला पण लंकेला जावे लागेल आणि त्या रावणाची सेवा चाकरी करावी लागेल. तेव्हा त्वरा करा, काहीतरी उपाय करा. तुम्ही आता ब्रह्मदेवाकडे जा, तोच काहीतरी उपाय करील. नारद मुनींनी असे सांगताच भयभीत झालेला इंद्र नारदांना घेऊन ब्रह्मदेवाकडे गेला. सखी हकीकत समजताच ब्रह्मदेव म्हणाले, या संकट समयी श्री विष्णूच काहीतरी उपाय करतील. आणि मग ते वैकुंठ लोकात विष्णूंकडे गेले. त्यांना सगळी हकीकत सांगून ब्रह्मदेव म्हणाले, श्रीहरी, रावणाने सर्व देवांना कारागृहात डांबले आहे. आता शंकराचे आत्मलिंग मिळाल्याने तर तो अत्यंत उन्मत्त होईल. त्याचा प्रतिकार करण्यासाठी पुढे तुम्हाला रामावतार घ्यावा लागेलच. परंतु तोपर्यंत आत्मलिंग मिळाल्याने तो रावण सर्व राक्षसांसह अमर होईल आणि मग सगळेच कठीण होऊन बसेल. तेव्हा आताच काहीतरी करावेच हवे. ब्रह्मदेवाने असे सांगताच भगवान विष्णू त्वरित कैलास पर्वतावरती निघाले. तेथे श्री शंकरांची भेट घेऊन त्यास विचारले, महादेवा, तुम्ही हे काय करून बसलास?
तुम्ही त्या रावणाला आत्मलिंग कशासाठी दिले? अहो, तो क्रूर दृष्ट रावण आता अमर होईल. त्याने सर्व देवांना तुरुंगात डांबले आहे. त्यांची आता सुटका कशी होणार? आता देवत्व त्यांच्याकडे जाईल. तो अवघ्या त्रैलोक्याला नकोसे करून टाकेल. शंकर म्हणाले, श्रीहरी, मी तरी काय करू? मी आहे साधा भोळा. त्या रावणाची भक्ती पाहून त्याच्या दोषाचा मला विसरच पडला. त्याने स्वतःचं मस्तक तोडून तयार केलेल्या विणेवर सुस्वर गायन करून माझे अपार स्तवन केले. त्याची ती दृढ भक्ती पाहून मी संतुष्ट झालो व त्याला माझे आत्मलिंग दिले. त्याने पार्वतीला मागितली असती तरीही मी त्याला दिली असती. विष्णू म्हणाले, महादेवा, तुम्ही असले वर देता, त्यामुळे दैत्य उन्मत्त होतात आणि ते सर्वांना छळ करतात आणि मग त्याचा नाश करण्यासाठी संत सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आम्हाला अवतार घ्यावे लागतात. आता झाले ते झाले. आता सांगा, ते रावण आत्मलिंग घेऊन गेला त्याला किती वेळ झाला? शंकर म्हणाले, फार तर 5 घटका झाले असतील. अद्याप तो लंकेत गेला नसेल. तो मार्गातच कुठेतरी असेल. त्याला मी आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे बजावले आहे. शंकराने असे सांगताच विष्णूंनी आपले सुदर्शन चक्र सूर्याला झाकण्यासाठी पाठवले आणि मग ते नारद मुनींना म्हणाले, मुनिवर्य, रावण लंकेकडे निघाला आहे. तुम्ही त्वरा करा. त्याच्याकडे जा व काहीही करून त्याला रोखून धरा. माझे सुदर्शन चक्र सूर्याला झाकून सूर्यास्त झाल्याचा आभास निर्माण होईल. रावण नित्यनेमाने संध्यावंदन करतो हे तुम्हाला माहीत आहे. त्याला गाठून त्याला विलंब होईल असा काहीतरी प्रयत्न करा. विष्णूने असे सांगितले असता नारद मुनी मनोवेगे निघाले. नारद मुनी गेल्यावर विष्णू गणेशांना म्हणाले, गणेशा, तू विघ्नहर्ता दुःखहर्ता आहेस, म्हणून तर सर्व देव सुद्धा तुला वंदन करतात. तुला जे वंदन करतात त्याचे मनोरथ सिद्धीला जातात. परंतु जे लोक तुला वंदन करीत नाही, तुझी उपेक्षा करतात, त्यांच्यावर अनेक संकटे येतात आणि मग रावण तुला मुळी जुमानत नाही. तो तुझ्या नकळत शंकराचे आत्मलिंग घेऊन गेला आहे. आता त्या आत्मलिंग पूजनामुळे तो अमर होईल व सर्व जगाचा छळ करेल. तो लंकेत जाण्यापूर्वीच त्याला रोखून धरले पाहिजे. ते आत्मलिंग कधीही जमिनीवर ठेवू नकोस असे श्रीशंकरांनी त्याला बजावले आहे. त्याचाच फायदा करून घ्यावायस हवा, जेणेकरून रावण लवकर लंकेत जाणार नाही. अशी व्यवस्था करण्यासाठी नारदांना पुढे पाठवले आहे. आता तू बालब्रह्मचार्याचे रूप धारण करून रावणाकडे जा व त्याचा विश्वास संपादन करून ते आत्मलिंग मिळव व ते आत्मलिंग ठेव. असे केल्यास ते लिंग तेथेच कायम राहील. अशा प्रकारे विष्णूंनी गणेशाला सहाय्य करण्यास सांगितले. श्री गणेशाने ते मान्य केले. त्याने बालब्रह्मचार्याचे रूप धारण केले. भगवान विष्णूंनी त्याला शिदोरी म्हणून गुळ, खोबरे, साखर, लाडू, डाळिंबे इत्यादी पदार्थ दिले आणि मग गणेशराज ते पदार्थ खात खात रावणाकडे निघाला. नारद मुनी अगोदरच रावणाकडे गेले होते. त्यांनी रावणाला गाठून विचारले, रावणा, कुठून आलास? रावण म्हणाला, मी कैलास पर्वतावर गेलो होतो. तेथे मी कठोर तप केले. त्यामुळे प्रसन्न झालेल्या शंकरांनी मला आत्मलिंग दिले. या आत्मलिंगाचे महात्म्य फार मोठे आहे असे त्यांनी सांगितले. नारद मुनी म्हणाले, रावणा, तू खरोखर मोठा भाग्यवान आहेस आणि म्हणून तुला आत्मलिंग दिले. मला त्या लिंगाची बरीच माहिती आहे. मला ते दाखव, म्हणजे ते शंकराचेच आत्मलिंग आहे अशी माझी खात्री पटेल. नारदाच्या बोलण्यावर रावणाचा विश्वास नव्हता. त्याने ते आत्मलिंग दुरूनच दाखवले. ते लिंग पाहून नारद मुनी म्हणाले, लंकेशा, हेच ते आत्मलिंग. मला त्याचे महात्म्य चांगले माहीत आहे. मी तुला ते सविस्तर सांगतो. तू अगदी शांत बसून मी सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक. मी तुला या लिंगाची उत्पत्ती कशी झाली ते सांगतो. कालाग्नीसारखा एक महाकाय पशु होता. त्या पशुला 3 शिंगे होती. एकदा ब्रह्मा विष्णू महेश शिकारीसाठी गेले होते. त्यांनी त्या पशुची शिकार केली. त्यांनी त्या पशुची 3 शिंगे काढली आणि त्या प्रत्येक शिंगाखाली एक एक प्राणलिंग होते. ती 3 लिंगे त्या तिघांनी घेतली. तू ते जे आत्मलिंग दाखवलेस ते शंकरांना मिळाले होते. जो या लिंगाची 3 वर्ष पूजा करेल तो स्वतः ईश्वर होईल. तो वरदाता होईल. हे लिंग ज्या स्थानी असेल ते स्थान कैलास होईल. या लिंगाचे आणखी मोठे महात्म्य आहे. नारदांनी वेळ काढण्यासाठी आणखी काय सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा रावण म्हणाला, पुरे मला लवकर लंकेत गेलं पाहिजे असे बोलून तो जाऊ लागला. तेव्हा नारद म्हणाले, सूर्यास्त होण्याची वेळ झाली आहे. तू 4 वेदांचे अध्ययन केले आहेस. ब्राह्मणाने साये संध्यावंदन केलेच पाहिजे. तू जर असाच गेलास तर संध्याकाळ होईल. संध्येची वेळ चुकवता कामा नये. कधीही असले तरी संध्यावंदनाचा नियम मोडता कामा नये. आता माझीही संध्येची वेळ झाली आहे. मी जातो.
असे बोलून नारद मुनी निघून गेले. इकडे सुदर्शन चक्र सूर्याआड आल्यामुळे संध्याकाळ झाल्याचा आभास निर्माण झाला. रावण मोठ्या काळजीत पडला. आता काय करायचे? संध्याकाळ तर झाली. आता संध्या न करताच पुढे गेलो तर व्रतभंग होणार. संध्या करावयास बसलो तर या आत्मलिंगाचे काय करायचे? काय झाले तर आत्मलिंग जमिनीवर ठेवू नकोस असे शंकरांनी बजावून सांगितले आहे. आता करावे काय? अशा काळजीत तो पडला होता. आणि त्याच वेळी त्याला एक बालब्रह्मचारी दिसला. तो फुले समिधा गोळा करीत होता. रावणाने विचार केला, बालब्रह्मचारी अगदी साधा भोळा दिसत आहे. हा काही झाले तरी आपला विश्वासघात करणार नाही. आपले संध्यावंदन होईपर्यंत हे आत्मलिंग त्याच्या हाती द्यावे असा विचार करून रावणाने त्या बाळ ब्रह्मचारी रूपी गणेशाला हाक मारली. आणि मग रावणाला पाहताच तो पळू लागला. रावणाने त्याला थांबवून प्रेमाने अरे विचारले, अरे बटू, घाबरू नकोस. तू कोण आहे रे बाळा? तुझे आईवडील कोण? तू कोठे राहतोस? तू कोणत्या कुळातला? मला सगळे काही सांग. रावणाने अशी विचारपूस सुरू केली असता ब्रह्मचारी रूपी गणेश म्हणाला, अहो, माझी एवढी चौकशी कशासाठी करीत आहात? माझ्या पित्याने तुमच्याकडून काही कर्ज वगैरे घेतले आहे की काय? माझा पिता जटाधारी आहे आणि तो सर्वांगाला भस्म लावतो. त्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा असतात. तो वृषभावर बसून भिक्षा मागत फिरतो. त्याचे नाव शंकर. माझी माता प्रत्यक्ष जगत माताच आहे. आता मला जाऊ दे. मला तुझी फार भीती वाटते. रावण म्हणाला, अरे बाळा, तुझे वडील तर अगदी गरीब दिसतात. घरोघरी भिक्षा मागतात आणि मग ते तुला कुठले सुख देणार? माझे लंका नगर रत्न खचित आहे. तू माझ्याबरोबर चल. माझ्या घरी देवपूजा कर. तुला हवे असेल ते मी तुला देईन. त्यावर बालब्रह्मचारी म्हणाला, नको नको, तुझ्या लंकेत राक्षस आहेत. मला ते मारून टाकतील. मला सोड. मी माझ्या घरी जातो. मला खूप भूक लागली आहे. रावण म्हणाला, ठीक आहे, तू खुशाल आपल्या घरी जा, पण थोडा वेळ थांब. मी समुद्र तीरावर संध्या करून येतो. तोपर्यंत हे लिंग हातात धरून ठेव. पण काही झाले तरी जमिनीवर मात्र ठेवू नकोस. त्यावर बालब्रह्मचारी म्हणाला, अहो, मला हा त्रास का देत आहात? मी लहान आहे. तुमचे लिंग जड असेल. मला कसे धरता येईल? रावणाने त्याला परोपरीने समजावले व लिंग हातात धरून ठेवण्यास तयार केले. रावण त्या ब्रह्मचारी रूपी गणेशांच्या हाती लिंग देऊन समुद्राच्या काठावर संध्येला बसला. तेव्हा तो बाळ ब्रह्मचारी म्हणाला, ठीक आहे, मी तुम्हाला 3 हाका मारेल आणि तेवढ्यात तुम्ही आला नाहीत तर मी हे लिंग जमिनीवर ठेवील. रावणाने ते मान्य केले आणि तो बालब्रह्मचारी म्हणजे गणेश हातात आत्मलिंग घेऊन उभा राहिला. रावण संध्येला बसला. सर्व देव विमानात बसून गणेशांकडे कौतुकाने पाहत होते. रावण अर्ध देऊ लागला. तेव्हा गणेश रावणाला हाका मारीत म्हणाला, लवकर या. माझ्या हाताला हे लिंग पेलवत नव्हते. माझा हात दुखवला आहे. रावणाने हाताने खून करून त्यास थोडा वेळ थांबण्यास सुचवले. काही वेळानंतर गणेशाने पुन्हा 2 हाका मारल्या, पण रावण संध्या अर्धवट सोडून उठला नाही. आता अट पूर्ण झाली होती. मग गणेशाने भगवान विष्णूंचे स्मरण करून व सर्व देवांना साक्षी ठेवून ते आत्मलिंग जमिनीवर ठेवले आणि सर्व देवांना अतिशय आनंद झाला. त्यांनी आकाशातून गणेशांवरती पुष्पवृष्टी केली. अर्ध्य देऊन रावण वेगाने परत आला. गणेशाने आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो अतिशय क्रुद्ध झाला. त्याने रागाच्या भरात ठोसे मारले. गणेश रडत रडत पण मनातल्या मनात हसत हसत म्हणाला, मला विनाकारण का मारता? मी आता माझ्या वडिलांना तुमचे नाव सांगतो. असे बोलून तो रडत रडत निघून गेला. आणि मग रावणाने सारी शक्ती एकवटून ते लिंग वर काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. रावणाने ते आत्मलिंग वर काढण्यासाठी जोर लावल्याने त्या आत्मलिंगाला पीळ बसला आणि ते गोकर्ण म्हणजे गायीच्या कानाच्या आकारासारखे झाले, पण ते जमिनीच्या बाहेर आले नाही. तेव्हापासून ते शिवलिंग गोकर्ण महाबळेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले. हताश निराश झालेला रावण स्वतःचे कपाळ बडवीत लंकेला निघून गेला. भगवान सदाशिवांनी वास्तव्य केले म्हणून सर्व देवही तेथे येऊन राहू लागले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, या गोकर्ण महाबळेश्वरांचे महात्म्य स्कंद पुराणात अधिक विस्ताराने सांगितलेले आहे. आणि ही कथा ऐकून नामधारकाला अतिशय आनंद झाला. त्याने सिद्धांचे पाय धरले. अशा रीतीने श्री गुरुचरित्र अमृतातील गोकर्ण महिमा महाबळेश्वर लिंग स्थापना नावाचा अध्याय 6वा समाप्त.
धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.